जी धनगर साहेब या स्पर्धेला आज मात्र आपण पाहू शकतोय सरप्राईज भेट आपल्याला ही दिलेली आहे त्यांनी आणि नक्कीच आपण ऑन स्क्रीन ह्या पाहुण्यांना पाहतोय. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक आणि जेव्हा जेव्हा आपण पाहू शकतो की या मैदानामध्ये क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहिलं जेव्हा जेव्हा जमला गेला तेव्हा तेव्हा आपण बघितलं मग साहेबांच्या माध्यमातून उपस्थिती आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. तर आता जातोय आपण मैदानाच्या दिशेने. मॅचला सुरुवात होते. टीम पाहिल्या पण तर दोन आहेत मैदानाच्या आतमध्ये. दोन टीमचा उल्लेख करूया. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीम पाहतोय आणि यंगस्टार नागले टीम. बाल पहिला टाकपुटला कटचा फटका आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो देखील देऊया. सध्या तरी आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते आमचे पाहुणे आहेत आणि ते सध्या रजा घेत होते आणि नक्कीच जाता जाता मात्र मी विनंती करेन पाहुण्यांना की प्रदीप आलेले ते आपण त्यांना देऊया प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. दोन्ही पाहुण्यांना आपण विनंती करतोय. मेडल्स दिलं जाईल. त्यात नंतर आपण पाहतोय एक ट्रॉफी दिली जाईल. नितेशजी कदम यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेलं आहे मेडल. संदेशजी पवार साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेली ट्रॉफी. बिरसा मुंडा ग्रुप सातिलूच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेली ही फ्रुट्स केळी आणि त्यात नंतर आपण बघतोय की स्पॉन्सर्स केलेली अनिलजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून ही कोल्ड्रिंक्सची बॉटल ऑन स्क्रीन आपण पाहतोय. हा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो आहे. प्रदीप प्लेअर ऑफ द मॅच आणि पाहुण्यांचे आभार नक्कीच आम्ही व्यक्त करतोय. धन्यवाद साहेब आपण आलात. अनमोल भेट अमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिला त्याबद्दल हृदयाच्या अंतकरणापासून आपणास आम्ही थँक्यू सो व्हेरी मच म्हणतोय. मैदानाच्या आतमध्ये वळतोय. झेल आला होता. झेल ड्रॉप झालाय. भावेशांच्या बॉलिंग मध्ये स्वतःने मात्र आपण पहिला पुढाकार घेतला होता इथे झेल पकडण्यासाठी मात्र झेल झालाय फेल. इथे कॅच सुटलाय. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या सीझन मध्ये आपण पाहिलं तर मग चांगल्या टच मध्ये दिसलाय आणि कुमार दिंडा यांना पाहिलं पण तर त्याने एक षटकार ठोकला त्याला जीवनदान मिळालंय. संजय दिंडा पाहतोय आपण स्ट्राईक एंड कडे. बॅटिंग आणि बॉलिंग संजय दिंडा यांचा रेकॉर्ड पाहिला पण तर 1918 रन्स आहेत म्हणजे ऑलमोस्ट 2000च्या जवळ आहेत आणि 206चा स्ट्राईक रेट आहे. घातक खेळाडू आहेत. समोर डाऊन दी ग्राउंड शॉट थेट जाईल एका टप्प्याने ओव्हर ऑफ दी रोप निघून गेलाय सीमा रेखा पार आणि येतोय केबीएम चौकार 4 धावा. जाईल तिथं मिलतय मान बोला आहे शोभा. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर धावा आल्या 13 धावा. लॉब काढला पुन्हा एकदा बॉल उंच उडालाय. बॉल चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ आणि बाउंड्री लाईनच्या जवळ जाऊन मात्र थांबलेला पाहायला मिळालाय. पंचा मात्र आपण पाहिलं निरीक्षण करतायत की हा बॉल कोणत्या दिशेने गेलाय. फिल्डर आहेत तिकडे काही टीमचे बेलकडी टीमचे मला खेळाडू आहेत तिकडे. बघा अंपायर्स आपण पाहू शकतो की मग सेफ ठेवण्याचा प्रयत्न करतात. तिसऱ्या पंचांच्या म्हणजे कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय हे सगळं काही क्लिअर केलं जाईल.
चला आपण बघितलं तिसऱ्या अंपायर्सच्या माध्यमातून निरीक्षण केलंय आणि डिसिजन असेल इट्स सेफ असेल, सुरक्षित असलेला बाउंड्रीच्या अगदी लाईन जवळ बॉल पडलेला आहे आणि हे पंचांच्या माध्यमातून निरीक्षण करून हे डिसिजन पोहोचवलेला आहे. जस्ट लाईनच्या जवळ मात्र बॉल पडलाय आणि त्यामुळेच सुरक्षित असेल, हा षटकार नसेल, धावा असतील. 2 धावा मग आपण पाहिलं तर मग ह्या दिल्या गेल्यात. संजय धावपलकावर 15. वाढ होईल का? वर चढ हल्ला, कॅच पकडलाय परंतु बॉलला मात्र आपण पाहिला आता नेमका फेकलाय खरे, पण नेमका काय पाहावं लागेल. सध्या तरी झेल पकडला होता आणि नक्कीच अपेक्षा होती, कारण की अंपायर सेफ ठेवतील स्वतःला. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्याचा करतोय वापर. तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून डिसिजन पोहोचवलं गेलंय. इट्स 6 रन 6. बाउंड्री लाईनवर पाय, हातामध्ये बॉल आणि 6 धाब्यांचा इशारा हा मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा ह्या आलेल्या आहेत. संदीप आलेत आता बॉलिंग मार्कवर. भावेश, संदेश आलेत. संदेश चाकर आपण पाहतोय. चाकर ब्रदर्स पाहिले आपण तर आहेत आणि यंगस्टार टीम आपण पाहिली तर मग एक स्ट्रॉंग टीम पाहू शकतो आपण. चांगला बॉल पाहतोय आपण संदेश चाकर यांच्या थ्रू. खासियत आहे नागले टीमकडे आपण पाहू शकतोय. भावेशने धावा दिल्यात 21, परंतु चर्चा करायची झाली ना तर नागले टीम्स एक मोठे टीम्स म्हणून आपण पाहू शकतोय. धावा आपण जर बघितल्या तर आलेल्या आहेत 22 धावा आणि प्रोजेक्टेड स्कोर बघितल्या तर मग याच प्रकारे धावा आल्या तर मग 67 म्हणजेच 70+ दर्शवत आहेत. बॉल आपण पाहिला तर मग पाठवर व्यवस्थित घेण्याचा प्रयत्न, परंतु तो व्यवस्थित 1 रन्स तिकडे मिळाली आहे आणि टीम्सच्या टोटलमध्ये वाढ. यंगस्टार नागले टीम आपण पाहिले तर 22 यांची टीम पाहतोय आपण. संजय दिंडा आणि कुमार दिंडा, 2 दिंडा ब्रदर्स अर्थात डीडींचा आपण पाहिलं तर खेळ धमाकेदार. सरळ खेळला तर बॉल मिडॉनला आपण पाहिलं फिल्डर आहेत. बॉलला अडवण्यामध्ये थोडेसे असफल राहिले. दुसरा धावाचा प्रयत्न बॉलची पैकी 22 होते तिकडे
धावा आपण पाहिलं तर मग मिळत आहेत. एक चांगला प्लॅटफॉर्म सेट केला इकडे. चांगला प्लॅटफॉर्म सेट करण्यामध्ये यश मिळाले दोन्ही बॅटर्सना, संजय आणि कुमार यांना. कारण की बघा आतापर्यंत पहिल्या विकेटसाठी झालेली एक ग्रेट पार्टनरशिप, गुड पार्टनरशिप आणि मोठी पार्टनरशिप झाली आहे. पार्टनरशिप आपण पाहिलं तर लवकरात लवकर तोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. पेंढरीपाडा टीमला पण जर बघितलं रोखायचं असेल तर विकेट टेकिंग बॉलिंग करावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा मिळतो, एक्स्ट्रा रन्स मिळेल. संघाचा टोटल आपण बघितलं तर एक्स्ट्रामुळे वाढेल थोडंसं. संदेश आपण पाहिलं तर विकेट टेकर बॉलर आहेत, परंतु विकेट टेकिंग कला आणि ती बॉलिंग डिलिव्हरी एक ड्रीम बॉल मात्र त्यांना फेकण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि क्षमता आहे त्यांच्याकडे, क्षमतेनुसार खेळ करण्याचा प्रयत्न करावा लागेल. वेट केला शॉट आमच्या बॉल पाहिला पण खाली क्षेत्रामध्ये एका टप्प्याने निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. पाहायला मिळाला हा दर्जेदार स्ट्रोक, केबीएम चौकार. तयमान बोला आहे शोभा. राहुल घरच गाजतय नाव नामचे दादाचं गाजतय नाव. राहुल घरच गाजतय नाव नामचे दादाचं खूप खूप धन्यवाद गाजतय इथे. नाव. बघा आपण बघितलं तर धावा 30. आज सध्या तरी आपण बघितलं हे गाणं आपण ऐकलं गेलं आणि मगाशीच आपल्याला पाहुणे लाभले गेले होते राहुलजी घरात आणि त्यांच्यावर आधारित हे गाणं आपण पाहिलं तर जे रचलं गेलं आणि ते ऐकलं गेलं. व्हाईट बॉलचा इशारा मात्र मिळाला मैदानाच्या आतमध्ये. संजय आपण बघू शकतोय तर प्रत्येक बॉलवर आपण पाहिलं तर तुटून पडण्याचा प्रयत्न करतोय. शॉर्ट अंपूल फटका हवेत आहे, झेल निर्माण झालाय. आता झेल पकडला जातोय, फलंदाज होईल बाद. संजय धिंडा घातक खेळाडू मात्र दिसून येत होता, त्याला शांत केलंय. फलकावर आपण बघितल्या तर धावा आहेत सध्या तरी आपण पाहिल्या तर 31 धावा आणि फलंदाज बाद झालाय तो म्हणजे पहिला झटका, पहिला धक्का आणि पहिली विकेट मिळवलंय. बॉलर आपण पाहिलंय तर संदेश नाही. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो वन साइड हीरो है यो वन साइड थँक्यू अतुल. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना तर पाहायला मिळाले जबरदस्त आपण पाहिले तर एक ताबडतोब खेळाडू आहेत, ताबडतोब खेळ करण्यासाठी माहीर आहेत आणि तसा खेळ मात्र त्यांना करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो इम्पॅक्टफुल खेळ करण्याची क्षमता ठेवतात मिस्टर अतुल कुमार दिंडा यांना. आपण पाहिलं तर 4 मध्ये 10 आणि एक विस्फोटक खेळ करून परतलेले आहेत ते म्हणजे संजय. अतुल आले. संदेशांचा बॉल खेळला गेला, धोका आहे. ओ कुठेतरी आपण पाहिलं तर मग खराब क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर बॉलला अडवलं तर पण तो बॉलला पकडण्यामध्ये यशस्वी झाले नाही आहेत. बॉल पकडायला हवा होता कारण की जवळ आपण पाहू शकतोय ऑलमोस्ट कुमार तर अतुल पर्यंत पोहोचले होते पण तिथे काय झालं नेमकं संधी गमावली आहे. बॅक टू बॅक विकेटची संधी आली होती ती गमावली. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट फलकावर 31. 2 आपण पाहिलं तर ओव्हरच्या समाप्तीनंतर फलंदाज आपण पाहिलं तर 1 गमावला पेंढरीपाडा टीमने. 12 चेंडूचा खेळ असेल, पाहूया 12 चेंडू मध्ये किती येतील आणि किती धावांचं टार्गेट होईल सेट. 31. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. खूप खूप धन्यवाद. इथे लोकेश आलेत बॉलिंग मार्कवर. 55 विकेट्स त्यांच्या करिअरमध्ये आहेत आणि 55 आपण पाहू शकतोय ना. आज त्यांच्याकडे संधी आहे की त्या 55 मध्ये कदाचित 1 किंवा 2 प्लस जोडू शकतात अजून. ऑपॉर्च्युनिटी आहे त्यांच्याकडे. लोकेश पारदे सध्या तरी आपण बघितलं तर मग मागील आठवड्यामध्ये आणि म्हणजेच आपण बघितलं तर जो मागचा कालावधी 2 दिवसाचा संजय 11 टीमच्या माध्यमातून देखील आपण बघितलं त्यांना खेळताना काय जबरदस्त परफॉर्मन्स लोकेशने देखील दिलाय. विकास वळवी त्याला देखील आपण बघितलं होतं, भावेशला देखील बघितलं होतं. यत्नेश काय जबरदस्त गोल्डन सिक्सर जो आपण बघितला होता. म्हणजे नागले टीमकडे पण बघितलं टॅलेंट कमी नाहीये, टॅलेंट मात्र आपण बघितलं तर भंडार आहे नागलेकडे
आणि ते वापरावं लागेल आणि आता वापरलंय. पहिला बॉल चांगल्या रीतीने लोकेशने मात्र फेकला गेलाय. स्टेप आउट होऊन झालाय खेळण्याचा प्रयत्न. काहीतरी आपण पाहू शकतो थोडीशी घाई केली होती. घाई केली आहे तर त्याचा नक्कीच फायदा मिळू शकतो. वाईटचा इशारा देखील मिळालाय. बघा इथे थोडंसं आपण पाहू शकतो की लोकेशनची रन इथे पाहायला मिळाली होती. बॅटर्स आपण बघितलं तर ज्याप्रमाणे स्टेप आउट करतायत आणि पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांना वाचण्यासाठी हा बॉल हाताळला गेला होता. बॉल चांगला, फटका तितकाच चांगला आहे. बॉल पाहिला पण इनफिल्ड मध्ये स्टॉप म्हणजे युटर्न घेताना पाहायला मिळतोय, थांबलेला पाहायला मिळाला आणि मग तिकडे देखील आपण पाहू शकतो की धावा घेण्याची संधी सध्या तरी आपण पाहिल्याची मिळालेली आहे. यंगस्टर नागले टीमकडे पण जर बघितलं तर खेळाडू आज कॅपेबल आहेत. प्लेइंग 11 मध्ये आपण पाहू शकतोय 100 बडकर 1 खेळाडू आहेत आणि सगळे आपण पाहिले तर मग मॅच विनर्स प्लेयर्स आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये सध्या तरी आपण भावेशनं पाहिलं होतं, त्यानंतर संदेश आणि आता लोकेशनं देखील पाहतोय. जागेऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल मात्र चाललाय दिशाहीन, वाईटचा इशारा मात्र मिळतोय. धाव फलकावर जर ब्रेक लावायचा असेल तर या एक्स्ट्रा धावांना रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. थोडीशी आपण बघितलं तर मग दिशा खराब पाहायला मिळाली. आतापर्यंत 2 वाईट फेकले गेले तर लोकेशच्या थ्रू थोडासा धीमा टाकला गेला होता, जवळ होता बॉडीच्या. ओ विकेट किपर आले होते, वेगाने आले होते परंतु बॉलला पकडण्यामध्ये थोडस असफल राहिले. जर बॉल हातामध्ये आला असता तर अन्यथा इथे आपण पाहू शकतो की एक मोठा धक्का मात्र आपण बघितला तर ऑलमोस्ट लागलाच असता. ओहो बघा बघा ऍक्शन रिप्ले मध्ये ऑपॉर्च्युनिटी मिस केली आहे विकेट किपरने. टीमची टोटल फलकावर दिसते 36. रिदम चुकलाय पुन्हा एकदा आपण पाहते बॉलिंग मार्कवर लोकेश पारधी 3 बॉल मध्ये 5 खर्च केल्यात. त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की 2 तर वाईट आहेत. अतुलसाठी हा बॉल घेतला बॅटवर, बॉलला उडवलं अगदी सहजच मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार आणि निघून गेलाय सीमारेखा बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर. गावागावान खुल्ला मैदान फोर सरची होते धमाल. अरे गावा गावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. 4 सिक्सरची मात्र आपण पाहिलं तर आतिषबाजी होते. 42 धावा झाल्यात फलकावर. रेंज मध्ये बॉलिंग टाकली होते, बॉल टाकला होता रेंज मध्ये होता आणि त्याला आपण पाहिलं तर डिपॉझिट केलं. बघू शकते कशा प्रकारे फटका कन्वर्ट केला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. या मैदानामध्ये आपण बघितलं ना तर वाचायचं असेल ना तर मग ती गोलंदाजी करावी लागेल, कारण की जर बॅटरच्या झोनमध्ये बॉलिंग झाली तर डेफिनेटली आपण पाहू शकतो मग ती भागात बनेल. धावफलक 42च्या घरामध्ये प्रोजेक्टेड स्कोर जर बघा 15.75 सरासरी म्हणजे याच सरासरीने धावा आल्या ना तर घातक म्हणजे डेंजर एंडकडे जाऊ शकते. 63 वर जाऊ शकते प्रोजेक्टेड स्कोर. समोरच्या दिशेने नाईका ना दुक्का पक्का पक्का मिळेल हा छक्का. 6 धावा. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. धन्यवाद डीजे. बघू शकतो आपण या ओव्हर मध्ये 2 मोठे फटके, 2 कंटिन्यू सिक्सर, 48 धावा फलकावर पूर्ण झालेत आणि 5 मध्ये 17 खर्च केलात लोकेशने. आता बॉल हवाय का मैदानाच्या आतमध्ये? चला बॉल द्या. जुना बॉल नाही आमच्याकडे आता, त्यामुळेच नवीनच घ्यावा लागेल.
चला मैदानाच्या आतमध्ये आता बघितलं पण तर 48 धावा आलेले आहेत. भरपूर धावफलक डेंजर एनकडे वळताना पाहायला मिळते आपल्याला. धावफलकाला आपण बघितलं तर नियंत्रणामध्ये आणायचं असेल तर एक तरी गोलंदाज असता नक्कीच इथे शोधावं लागेल जर धावफलकावर ब्रेक लावू शकतोय. 48 दिसत आहेत. अजून देखील 7 बॉलचा खेळ शेष आहे या इनिंग मध्ये. अतुल आपण बघितलं तर काय जबरदस्त फॉर्म शोधला गेलाय. मागील 2 मध्ये आपण पाहिलं तर 2 सिक्सर त्याने कंटिन्यू ठोकलेत. सिक्सरच्या ट्रिक्स वर आता पोहोचलेला आहे. पुढील 2 टीम्स कॅप्टन आपण यायचे आहे टॉस बॉक्स मध्ये. थोड्याशी आखोटप्याची लेंथ. हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 2 सिक्सर नंतर आपण पाहिलं तर हा येतोय 4. जसं म्हणतात ना की सातिवलीच्या मैदानामध्ये जमलाय क्रिकेटचा जोर आणि मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाज मारतायत 6 आणि 4. 2 6 आणि 1 चौकार. शेवटच्या 3 बॉल मध्ये मात्र आपण पाहिला भरपूर धावा खर्च केल्या आहेत आणि टीमचं टोटल आपण पाहिलं पोहोचलं गेलं आहे तब्बल 52 च्या घरामध्ये. धन्यवाद डीजे. लोकेश स्पेल देखील 21 धावांचा पाहायला मिळालाय. बॉलिंग मार्कवर पाहूया आपण रोहित आलेत आता 52 धावफलक लिमिट मध्ये आता ठेवायचं असेल तर रोहितला काहीतरी कमालीची गोलंदाजी करावी लागेल जेणेकरून या मॅच मध्ये नागले टीमला यू टर्न मिळू शकतो. मोमेंटम तोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. हलक्या हाताने कटचा फटका खेळला जातोय. विश्लेषण केलं आपण तर या बॉलवर आपण पाहिले मिळवले गेले 1 धाव. टीम आपण पाहिली तर जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा चांगल्या प्रकारे खेळ करतोय. चांगल्या प्रकारे आपण पाहिलं तर सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्यांना. 53 धावा. कुमार यांना आपण पाहिलं तर 8 मध्ये 13. अतुल यांना 4 मध्ये 16 वर आणि आता राहिलेले 5 चेंडू खूप महत्वपूर्ण असतील. रोहित डोकफोड यांना आपण पाहतोय 20 विकेट आहेत त्यांच्या नावावर. टॉप एज बॉल मागे डिक्लेरेशन झोन आणि तिकडे आपण पाहिलं तर 1 धाव मिळेल. ओव्हर क्रमांक 4 विश्लेषण करायचं झालं तर या ओव्हर मध्ये जास्त धावांचा विचार डेफिनेटली असेल. तो विचार मात्र आपण पाहिलं तर मग हाणून पाडायचा असेल ना तर आता रोहितला कदाचित अशीच बॉलिंग करावी लागेल. जरी रोहित बघा आता पहिल्या 2 बॉल मध्ये 2च दिल्या आहेत आणि अशाच प्रकारची गोलंदाजी झाली तर मग नागले संघासाठी आपण पाहू शकतोय इथे या मॅच मध्ये मोमेंटम देणारी बॉलिंग असू शकते. बॉल चांगला होता परंतु तितकाच चांगला फटका. फिल्डर आहे तिकडे त्यांच्या माध्यमातून झेल कंप्लीट केलाय. सुंदर झेल कन्वर्ट. फलंदाज होईल बाद. मिस्टर अतुल बॅक टू द पॅव्हलियन. छोटीशी पारी खेळली परंतु त्या पारीला मात्र आपण पाहिला विराम लावलाय आणि खात्यामध्ये सफलता. रोहित यांच्या विकेट टेकर बनले डेट ओव्हर मध्ये. अतुल आउट. खूप खूप धन्यवाद डीजे. बघू शकतो आपण ज्या प्रकारे कॅच पकडला गेला अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ. एक जबरदस्त ॲक्युरेट फिल्डिंग पाहायला मिळते. ग्रेट फिल्डिंग आणि ग्रेट कॅचिंग. कुमार दिंडा आणि धीरज दिंडा आणखीन दिंडा ब्रदर्स संजय दिंडा कुमार दिंडा धीरज दिंडा आणि आपण बघितलं तर अजून आपण पाहू शकतोय दिंडा ब्रदर्सच्या या टीम मध्ये कामी नाहीये. लेफ्टी आहेत धीरज. लेफ्ट हँडेड ताकद आहे यांच्याकडे देखील. स्पोर्ट करण्याची क्षमता आणि स्पोर्ट नाही तर मोठे मोठे स्पोर्ट करतायत.
तर रोहित यांची तारीफ करावी लागेल. कारण की त्याने आपण पाहू शकतो की ज्या प्रकारे या ओव्हरमध्ये आतापर्यंत लिमिटमध्ये ठेवलं आहे कंट्रीपाडा टीमला. चांगला बॉल अपील. हो यस, अपील केली हलकीशी, परंतु पंचांनी मात्र पकडली आहे. हे जो होता हलकासा बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज होतोय बाद. मैदानाच्या आतमध्ये धीरज आला होता, ज्या पावलाने आला आणि त्याच पावलाने परत आला. बॅक टू बॅक विकेट डाऊन, धीरज आउट. खूप खूप धन्यवाद डीजे. दोन टीम संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचं. शेवटचा ऑफिशियल कॉल असेल तुम्हाला. जय हनुमान भिड्याचा पाडा आणि सिद्धिविनायक एक्सपोर्ट्स बेलकडी कॅप्टन्स. नवनाथ आले दादा, बॉलर ऑन द हॅट्रिक्स. विकेटच्या हॅट्रिकच्या दिशेने मात्र प्रस्थान करताना पाहायला मिळत आहेत बॉलर नवनाथ गैला यांच्याकडे देखील आपण पाहू शकतोय. खेळ आहे, खेळ करू शकतायत. आपण पाहिलं तर गरजेसाठी आपण पाहू शकतोय खेळ करणारे हे खेळाडू आहेत. दोन बॉल नंतर टॉस केला जाईल. दोन कॅप्टन रेडी राहायचं टॉस बॉक्स मध्ये. शेवटचा कॉल आहे तुम्हाला. रोहित पाहतोय पण दोन विकेट कंटिन्यू मिळवले गेलेत. चांगला स्पेल दिसतो आतापर्यंत त्यांचा. नवनाथ याला पाहतोय पण पहिला बॉल, परंतु त्यांच्याकडे फक्त दोनच बॉल आहेत आणि दोन बॉल मध्ये त्यांना चांगला खेळ करायचा आहे. टायमिंग हॅट्रिक बॉल होता, परंतु आपण पाहू शकतो प्रॉपरली बॅटवर आला नाहीये. विश्लेषण करायचं झालं तर एक धाव मिळेल. चांगला स्पेल, चांगला गुड कमबॅक करणारा स्पेल पाहायला मिळालाय यंगस्टार नागले टीमसाठी. कारण की टॉस आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे जिंकून त्याने फुल डिसाईड केली होती आणि जगदंबा स्पोर्ट्स पेंट्रीपाडा टीम आपण पाहिलं तर पूर्णपणे इथे थोडस बॅकफुटला ढकलून देणारा हा स्पेल. बॉल पुन्हा फेकावा लागू शकतोय. हो, आणि तेच पाहायला मिळालंय. वाईट्स चा इशारा हा मिळालाय. 56 पाहतोय आपण आतापर्यंत. 56. चांगला फटका. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत. फील्ड केलं जाईल बॉलला. दोन धावा मिळू शकतात आणि हो, दोन पेक्षा एक्स्ट्रा काही मिळणार नाहीये. चांगला स्पेल पाहायला मिळाला रोहित यांचा. कारण की या स्पेल मध्ये आपण बघितलं तर धावा आल्या 6 आणि 2 विकेट. इम्पॉर्टंट स्पेल पाहतोय. असं वाटलं होतं की ज्याप्रमाणे बॅटिंग चालत होते की धावफलक 60+ किंवा आपण पाहिलं तर मग 70 पर्यंत जाईल, परंतु नाहीये. सुंदर बॉलिंग चं प्रदर्शन मात्र पेश केला गेला. गुड आपण पाहिलं तर तिथे फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली. कारण की जो कॅच आपण पाहिला तर बाउंड्रीच्या जवळ आणि सगळ्या काही गोष्टी आपण पाहिल्या तर मग चांगल्या झाल्या नागरी टीम साठी. टॉस बॉक्स मध्ये आता आपण जोडतोय, तिथे केला जाईल हा टॉस. चला, टॉस करण्यासाठी आता आम्ही विनंती करतोय अनिकेत या आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. हा टॉस आहे. टॉसची ओळख देखील करून दिली जाईल आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते. बेलकडी टीम 2026 असा कॉल आणि येतोय केबीएम. अनिकेत जी आपण शुभेच्छा द्या दोन्ही कॅप्टन्सना आणि आपण मंचावर जाऊन विराजमान व्हा. जय हनुमान स्पोर्ट्स भडाचा पाडा टीम टॉस जिंकला गेलाय. तुम्ही काय निवडाल? फिल्डिंग. फिल्डिंग निवडणार आहात. बेलकडी टीम आपण बघितलं एक चांगली टीम आहे. या मैदानामध्ये तुम्ही खेळलेत का कधी? खेळलो. खेळलेले आहेत. अनुभव कसा आला होता या मैदानावर? चांगला आलेला होता. आणि या टीमसाठी आपण बघितलं फिल्डिंग निवडले म्हणजे काय गेम प्लॅनिंग असू शकते? त्या टीमला किती धावसंख्येपर्यंत 4 ओव्हरमध्ये तुमचा रोखण्याचा प्रयत्न होऊ शकेल? 40 पर्यंत. 40 पर्यंत आपण बघू शकतोय. खास करून आपण बघितलं केबीएम ट्रॉफी म्हणजे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची एक मोठी स्पर्धा आणि स्पर्धा खेळण्यासाठी तुम्ही आतुर होते का? आतुर का? नक्कीच आपण बघू शकतो की ज्याप्रमाणे ही स्पर्धेची वाट तर नक्कीच सगळेच बघत असतात. परंतु ज्याप्रमाणे आपण आयोजन नियोजन आणि बाबूदादा आणि खास करून तुम्हाला खेळण्याची संधी दिली, काय म्हणणार आपण? त्यांच्याबद्दल आभार मानतो आम्ही. ही मॅच एक चांगली पाहायला मिळेल प्रेक्षकांना.
हा चांगली पाहायला भेटेल. विराल तर बस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बिलकडी टीमकडे आपण वळतोय. बिलकडी टीमचे कर्णधार आहेत. तुम्ही टॉस जिंकला असता काय निवडलं असतं? बॅटिंग. म्हणजे तुम्हाला हवं आहे ते मिळालं. आज टीम कॉम्बिनेशन काय आहे? आज सगळे खेळाडू आहेत का टीम मध्ये? हो सगळे खेळाडू आहेत. आज कोणाकडून जास्त भरोसा असेल तुम्हाला की आजच्या दिवसामध्ये ते खेळाडू चालू शकतायत आपल्या संघासाठी भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये? अक्षय कोल्हा आणि रोशन उंबरसाडा. अक्षय आणि रोशन ही एवन जोडी आहे. परंतु त्यानंतर आपण बघू शकतो की तुम्ही देखील या मैदानामध्ये खेळला गेलात मागील काही सीझन, परंतु या मैदानामध्ये तुमचा रेकॉर्ड कसा राहिला खेळण्याचा? रेकॉर्ड अजूनपर्यंत नाही आहे, पण आम्ही आता प्रयत्न करू चांगलं खेळण्याचा. रेकॉर्ड नाहीये परंतु आज रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करण्याची प्रयत्न असतील. ही मॅच एक प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळू शकते. हो नक्कीच. तुम्हाला देखील शुभेच्छा. व्हेरी ऑल द बेस्ट. टॉस बॉक्स मधून न्यूज अशी मिळते टॉस जिंकला गेला हनुमान स्पोर्ट्स बिडाचा पाडा टीमने आणि डिसाईड केलंय फॉर्वर्ड फास्ट बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या टीमला. नेक्स्ट मॅच या मॅच नंतर आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये 59 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे आणि ते कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल त्याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत घेऊन येतंय कॉमेंट्री बॉक्स मधून. तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक. धन्यवाद. पाणी हवंय का? पाणी पोचवा. पाणी खेळाडू कक्षामध्ये पाणी नाहीये. चल आपण जाऊया. लक्ष मोठं आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग मोठा करायचा आहे. 2 खेळाडू आलेत, भावेश आणि संदेश. सध्या तरी आपण बघतोय संदेश साखर यानं आपण पाहिलं तर 17 मॅच 63 रन्स. म्हणजे आपण पाहिलं की हा नवीन संघ आपण पाहिला तर जो रेडी केला आणि नक्कीच त्या संघामध्ये आपण पाहिलं तर 17 मॅच खेळत असताना म्हणजेच बॅटिंग आपण पाहू शकतोय. परंतु आता भावेशकडे लक्ष असेल या संपूर्ण मॅच मध्ये. भावेशांचा खेळ कसा राहील? बॉलिंग मार्क वर अतुल. झाली आहे सुरुवात झाली आहे, परंतु नेमकं काय सुरुवातीलाच आपण पाहू शकतोय गोष्टी थोड्याशा आपण पाहिलं तर मग चुकताना पाहायला मिळाल्यात जगदंब स्पोर्ट्स टीम साठी. भावेश म्हणतात तिकडे गरज नाहीये घाई करायची आहे, रुकोच जरा सबर करो. आणि नक्कीच आपण तेच म्हणू शकतोय कारण की पहिल्या बॉलवर जीवनदान एक मिळालंय. आता तिकडे आणखीन काय रिस्क घेऊन फायदा नाहीये कारण की एकाच वेळेला 2-2 जीवनदान मिळणं हे थोडंसं अवघड असतं. आणि तेच बघा भावेश सांगितलं नको. ऑलमोस्ट संदेश अर्धा पल्ला क्रॉस केला होता त्यांनी आणि तिथे भावेशांचा हा कॉल होता योग्य होता कारण की त्याला माहिती होतं एकदा जीवनदान मिळालं दुसऱ्यांदा आपल्याला गरज नाही आहे ना रिस्क घ्यायची आणि तेच पाहायला मिळालं. आतून बॉलिंग मार्कवर पीपीचा षटक आहे. पीपीच्या षटकामध्ये 59 धावा म्हणजेच ऑलमोस्ट तुम्ही पकडा की 15च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. भावेशचा खेळ निर्णायक असेल. निर्णायक फटका पाहतोय आपण. फिल्डर 1 2 3 जगलिंग स्ट्रगलिंग आणि ड्रॉप ते पाहायला मिळालं. 1 2 आणि 3 ऍक्शन रिप्ले पाहतोय आपण कशा प्रकारे. वा फटका खेचला आला हातामध्ये, जगलिंग स्ट्रगल केलं आणि ड्रॉप पहा. तिसऱ्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर मग झेल ड्रॉप झाला. नुकसान भरपाई होणार का? नुकसान आपण पाहिलं तर मग आता भावेशला तुम्ही जीवनदान केलं दिलंय ना आणि आता जसं म्हणतात ना जैशी करणी वैसी भरणे तसं होऊ शकते काहीतरी. आणि तू संदेश टाकेंकडे फटका हवेत मिस टायमिंग आहे. झेल निर्माण. ओ आणखी एक आता पहिला पण तर होतं कोण? धीरज होते. धीरजच्या माध्यमातून झेल ड्रॉप.
म्हणजे नेमकं काय झालं बघा, आतापर्यंत 3 बॉल फेकले गेले, तिन्ही बॉलवर 3 चेल सुटलेत. पहिला शॉर्ट लेग, दुसरा कव्हर, तिसरा आपण पाहिला तर मिड ऑनला 3 कॅचेस सुटल्या गेल्या 3 बॉलवर. आणि हा धोक्याची घंटा असणार आहे जगदंबा स्पोर्ट्स टीम साठी. असं नाहीये की तुम्ही पलकावर धावा लगावल्यात 58 म्हणून जास्त धावा झाल्या आहेत. एक मोमेंटम पुरेसा असतो. एक खेळाडू एक चांगली पारी खेळून गेला ना इथून, मग लेणे के देणे पड जातील. आणि इथे मॅच आहे ना, यंगस्टार टीम कशी घेऊन जाईल माहिती देखील पडणार नाहीये. खाली राहणारा बॉल होता, फिल्डर आले तर चांगली फिल्डिंग पाहतोय आपण. तिकडे स्टॉप केला होता फिल्डरने 30 शॉटच्या घेरामध्ये. असं स्कोर आपण बघितला तर मग जवळजवळ 14.75. म्हणजेच काय तर तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मग 2 मोठे फटके खेळावे लागतील आणि सुरुवात करून द्यावी लागेल. ज्याप्रमाणे चर्चा करायची झाली तर व्हाईट बॉल आहे का, नाहीये असं वाटलं की डाऊन दिले केलाय, परंतु 22 आणि क्रीज सोडली आहे. तिकडे फलंदाज झालाय बाद. आणि पहिला पण तर पहिला मोठा धक्का यंग स्टार टीमला मात्र लागेल. जीवनदान मिळालं होतं 22 परंतु आता आपण पाहिलं तर एज हलकस आणि फलंदाज बाद. अपना चला जल्दी चला मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर 1 2 3 सध्या तरी धावफलकावर 5 धावा आहेत. आणि फलंदाज आपण बघितलं पहिला बाद झाला भवेश. आता मैदानाच्या आतमध्ये अमान आलेत. अमान साखर आपण पाहू शकतोय, संदेश साखर, अमन साखर हे 2 खेळाडू आपण पाहू शकतोय आलेले आहेत. त्यामध्ये फ्रेश असतील. अमन 5 धावा फलकावर लागलेले आहेत आणि लक्ष आपण बघितलं तर मोठा आहे. चांगली बॉलिंग अतुल यांची चाललेली आहे. चांगल्या बॉलिंग आपण पाहिलं तर इथे थोडंसं प्रेशराईज केलेलं आहे यंग स्टार्स टीमला. आणि प्रेशर आपण बघितलं तर कायम ठेवायचं आहे तर नक्कीच अशाच प्रकारची बॉलिंग करावी लागेल. परंतु यंगस्टार टीमला पडतीचा मात्र प्रवास नक्कीच करण्याचा प्रयत्न करावा लागेल. डेफिनेटली आपण पाहू शकतोय चांगलं कमबॅक करावं लागेल. अतुल यांचा शेवटचा बॉल चांगला ड्राईव्ह केला जातोय. फिल्डर आपण पाहू शकतोय ज्याप्रमाणे बॉलला अडवण्याचा प्रयत्न करत होते. धाव मिळेल एक अमन या खेळाडूला. टीमची टोटल इकडे आपण बघितलं तर 1 आकड्याने वाढताना पाहायला मिळाली, पोहोचली गेली 6च्या घरामध्ये. म्हणजेच काय तर 59चं लक्ष आणि जिंकण्यासाठी आता 53 धाव्यांची गरज असेल. 18 चेंडू आणि 53 धावा. ज्या अनुषंगाने आपण पाहू शकतोय इथे गोलंदाजी झाली आहे. ही गोलंदाजी आपण पाहिलं तर मग जगदंबा स्पोर्ट्स टीमला त्या मॅच मध्ये ठेवणारी बॉलिंग पाहायला मिळाली आहे. कुठेतरी आता विचार करावा लागेल यंगस्टर टीमला की बघा शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्या गोलंदाजाने 6 धावा दिल्या होत्या. डेफिनेटली आपण 6 धावा घेतल्या गेल्यात, परंतु पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण पाहू शकतोय ना 52 धावा आल्या होत्या. आता तुम्हाला 53 करायचे आहेत. म्हणजे असं नाही आहे की होऊ शकतायत, परंतु त्यांच्यासाठी तुम्हाला तो एक पॉझिटिव्ह इंटेंट दर्शवावा लागेल, जो विचारधारा. आणि आपण बघितलं तर तिथे आपण पाहिला तर असे काही फटके खेळावे लागतील आणि ते फटके मात्र आपण पाहू शकतोय की या ओव्हरमध्ये नक्कीच घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण की हा ओव्हर आहे. या ओव्हरमध्ये जर तुम्ही मोठ्या धावा घेतल्यात, या ओव्हरमध्ये तुम्ही जर मोमेंटमला आपल्या बाजूने कन्वर्ट केलं तर तुम्ही मॅचमध्ये येऊ शकतायत. आणि इथून थोडासा आता मात्र ॲक्सिलेट करावं लागेल बॅटर्सना, कारण की ही मॅच जर तुम्हाला जिंकायची आहे तर डू ऑर डाय. फोर्स केलाय बॉलला, बॉल उंच उडाला हवेत. फिल्डर आले तिकडे, सुंदर झेल पकडला जातोय, समाप्त होतोय. अमन साखे अमन आउट. धक्का क्रमांक 2 यंगस्टार टीमला परतावं लागेल पॅव्हलियनच्या दिशेने. रुको जरा सबर करो. सध्या तरी आपण बघतोय की रिलायबल ग्लोरी
आपण पाहू शकतो आपल्या समोरच्या कक्षाच्या बाजूने जो गेट आहे तिथे बाईक्स कोणाच्या लागलेल्या आहेत त्या आपण प्लीज काढा तिथून. रिलायबल ग्लोरी जो आपण पाहिला तर तिथे गेट आहे. इकडे आपल्या खेळाडूंनी कोणी बाईक्स उभ्या केल्या असतील तर तिथून आपण त्या बाईक्स थोड्या बाजूला काढायच्या आहेत, कारण की थोडस आपण पाहू शकतोय तिथे एक मोठा रस्ता आहे आणि तिथे रस्त्यामध्ये अडथळा निर्माण होतोय. फिल्डर आहे तिकडे. विकेट आपण बघितले तर धीरजांना मिळाली होती पहिल्या बॉलवर. आणि इथं मॅच यंगस्टार टीमला जिंकायची आहे तर एक स्फोटक पारीची, एक विध्वंसक पारीची गरज आहे, एका दर्जेदार पारीची गरज आहे. डाऊन दिले एक वाईट बॉलचा इशारा. मोठे फटके. एक हा प्रथम उपचार असेल या टार्गेटला चेस करण्याचा. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग बॉलिंग देखील आपण पाहिलं तर थोडंसं सहकार्य करेल ना तर यंगस्टार टीमला मिळू शकते कदाचित या मॅच मध्ये येण्याची संधी. गतीने टाकलेला बॉल पाहायला मिळालाय पूर्णपणे आपण पाहिलं बॅटर बीट. विकेट किपर मात्र आपण पाहू शकतो नवनाथ बॉलला अगदी चांगल्या रीतीने पकडतायत, कॅरी करतायत. चांगली लेंथ हार्दिक पांड्या ची ही लेंथ आहे जास्त आपण बघितलं तर, आणि त्या लेंथवर बॉलिंग होताना पाहायला मिळाली आहे. फुल टाकलाय, पुढे टाकलाय, टायमिंग नाहीये तिथे. चर्चा करूया आपण सध्या की धावा घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला, थोडीशी धडपड होताना पाहायला मिळाली आहे, परंतु त्या धडपडीमध्ये आपण पाहू शकताय तितक्या धावा मात्र आपण बघितलं तर हव्या आहेत ना तितक्या नाही मिळत आहे. टीमचं टोटल आपण बघितलं तर 10 म्हणजेच 49 हव्या असतील आता. रिक्वायर्ड रन रेट वाढला 21 झालाय. फटका खेचलाय, बॅट मध्ये बॉल आलेला आहे. दी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, काय ग्रेट फिल्डिंग एफर्ट्स, जम्पिंग एफर्ट्स पाहतोय आपण. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण पाहिलं की धावा मनासारख्या दिल्या जात नाहीये. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग डिपार्टमेंट योग्य रीतीने पाहायला मिळाले आतापर्यंत जगदंबा स्पोर्ट्स टीमचं. पुढील बॉल सो चांगला फटका बॅटच्या रडार मध्ये. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार आणि षटकार ठोकतोय सुपरस्टार लोकेशच्या बॅट मधून सिक्सर. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. आता वर चेंज के गपचिप देन तुला मी यायला मला हंसाय मग आता आया तुम्ही काय आहे दाखवलास बॅटिंग त्याच्याकडे बघू शकतोय आपण या क्षणाला. संदेशने मारला माहितीये पण यांनी स्ट्राईक याच्याकडे ठेवलेली त्याचं मी बघून बोललो बघ याची चुकी ना मला बोलते. सध्या तरी आपण बघितलं या क्षणाला तर सिक्सर येताना पाहायला मिळाला होता तो म्हणजेच चला बॉल हवाय. सध्या तरी आपण कोणाचा बर्थडे 6 धावा येताना पाहायला मिळाले आपल्याला. अठरा धावा फलकावर झालेल्या आहेत. आपण अजून सुद्धा 12 मध्ये 41 धाव्यांची गरज आहे. बघा संदेश आणि सिक्सर मात्र आपण पाहिलं तर जो मारला होता आणि त्या सिक्सर मुळे आपण पाहिलं तर मोमेंटम मिळालाय. असं नाहीये की मॅच इकडे अजून देखील 60-40 मध्ये आहे. विकेट क्षेत्रामध्ये बॉल
मिस्टेक झाली आता आणि या वेळेला आपण पाहिलं तर कोंबडी पळाली आणि चौकार 4 धावा. थँक्यू डीजे. कोंबडी पळाली चौकार पाहायला मिळाला बघा. हो आपटून टाकला होता थोडासा आपण बघितलं तर मग आवाज आला होता. हलकासा स्नेक पाहायला मिळाला. हलकासा आवाज येताना पाहायला मिळालाय. चौकार आला होता परंतु विकेट देखील मिळाली. इथे आपण पाहू शकतो लोकेश नावाचा बॅटर आपण पाहिलं तर मग इथे बाद झाला. चौकार मात्र आपण बघितलं तर एक आला त्याच्या बॅट मधनं परंतु अजून मॅच इथे संपलेली नाहीये मित्रांनो. मॅच अजून देखील बाकी आहे. ऍक्शन रिप्ले पाहतोय आपण. थोडासा बाउन्स घेणारा बॉल होता आणि बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे ऑफस्टमच्या बाहेरची लेंथ होती. तिथे आपण बघू शकतोय की हा फलंदाज कशा प्रकारे बाद झालाय. नवीन बॅटर सीन होतोय आता मैदानाच्या आतमध्ये. संकेत आलेत. संकेत डोकपोडे असतील. संकेत यांना आपण बघू शकतो की आता एक रोल असा निभावावा लागेल. कसा माहिती आहे का मॅच विनिंग वाला एक चांगला खेळ करणारा रोल. हो हो पहिलाच बॉल वाघाची दहाड खोदला पहाड आणि बॉल उडवलाय सीमा रे शा पार षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. आपण बघितलं तर अशाच फटक्यांची गरज आहे आणि आलाय. या फटक्याने टीमचं टोटल वाढलं. टीमचं टोटल पोचलं गेलाय 28. 9 चेंडू आणि 31 ची गरज. गती इथे आपण पाहिलं तर थोडीशी जास्त गती प्रदान केली आता 9 नाही. ऍक्शन रिप्ले आपण बघतोय. थोडासा मित्र पण की बॅटरने जास्त शक्तीवर प्रदर्शन दिला होता. थोडस आपण बघितलं तर मग बॉलला ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडे आपण बघितलं तर मग हटवले होते. नजर हटवली होती. अपील केली जाते. धीमा टाकला होता बॉल. थोडासा फसवा बॉल होता आणि आपण बघितलं तर मग एज आणि विकेट मात्र मिळणार आहे. संकेत मात्र षटकार लगावला होता परंतु तो देखील झालाय बाद. फलंदाज मात्र आपण पाहतो परत येतोय. जिंकण्यासाठी आहे 31 धाव्यांची गरज. चला गणेश आलीत. फटका आपण पाहिला खेचला जातोय. फटक्यामध्ये आपण पाहिलं टायमिंग तितकं आपण पाहिलं तर चांगलं झालं होतं परंतु एलिव्हेशन नाही मिळालं. झेल मिळेल तिकडे आपण पाहिलं. फलंदाज आणखीन बाद होताना पाहायला मिळतोय. गणेश देखील आला. गणेश देखील गेला. जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 31 धाव्यांची गरज आहे आणि आता चेंडू शेष असतील ते म्हणजे 6. 28 पर्यंतचा प्रवास झालेला आहे परंतु अगदी आपण पाहिलं तर 6 मध्ये ह्या धावा मात्र आपण पाहिलं तर 31 थोड्याशा कठीण दिसत आहेत परंतु कठीण काही नाहीये क्रिकेटच्या पटलावर. जर तुम्ही मनामध्ये जिद्द मनगटामध्ये ताकद आणि आपण पाहू शकतो त्या जिद्दीचं क्रिकेट खेळलं तर कदाचित या मॅच मध्ये एक चान्स घ्यायला लागेल. परंतु या धावा आपण पाहिल्या तर भरपूर आहेत. जसं आपण बघितलं होतं सेमीफायनलच्या मॅच मध्ये सेमीफायनल 2 भारत आणि इंग्लंड तो मुकाबला आपल्याला रंगताना पाहायला मिळाला होता आणि त्या मुकाबल्यामध्ये शेवटच्या ओव्हरसाठी आपण पाहिलं तर 30 धावा ज्या भारतासाठी राहिल्या होत्या आणि इथे 31 आहेत. 7 आपण बघितलं तर 6 31 असतील. जवळजवळ 5 विकेट गमावले. 7 मध्ये 14 वर खेळतोय संदेश
परंतु दुसऱ्या बाजूने त्याच्या जोडीनं कॉन्ट्रीब्युशन योगदान कोणी नाही दिलंय. संदेशच्या पॅड मधून यावेळेला फटका खिचला, परंतु कॅच मात्र पकडली जाते. विकेट डाऊन होतोय. 6वा झटका लागतोय यंगस्टार नागले टीमला. इन्फॉर्म दिसत होता संदेश, एक उमेद होती ते देखील फसवताना पाहायला मिळत आहे आणि पहिलाच बॉल संदेशला डगआउटच्या दिशेने जावं लागतोय. आणि व्हॉट इज डुइंग, नवीन बॅटर आलेत ऋषिकेश हडल. 5 मध्ये 31, 5 मध्ये 5 सिक्सर जरी आले तरी एक धाव कमी पडेल. आता असं हे टार्गेट असेल 5 मध्ये. लेफ्टी आहेत बॅटर, लेफ्ट ही यंगस्टार टीम आपण पाहू शकतोय ना, त्यांच्याकडे यंग स्टार आहेत, परंतु ते स्टार मात्र आपण पाहिले तर आज चमकले नाही आहेत. जगदंब टीमने आपण पाहिलं अक्षरशः या मॅच मध्ये कोणता मुवमेंट दिला नाही आहे एन्जॉय करण्याचा. फटका जरूर चांगला खेचला आहे ऋषीच्या माध्यमातून, एक मेल, परंतु स्कोरिंग झोन असता तर या फटक्यामध्ये नक्कीच कशाची कमी नव्हती. परंतु आज ऋषीला देखील आपण पहिले बॅटिंग करण्याची संधी मिळते. ऋषिकेश हडल यांना. यंगस्टार नागले टीम आपण बघितलं तर आज अपेक्षा होते इम्प्रेस क्रिकेट नक्कीच पाहायला मिळेल, परंतु तसं काही इम्प्रेस झालं नाही आहे. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या सीझन मध्ये मागची स्पर्धा आपण पाहिलं तर जे चॅम्पियनचं टायटल मात्र जिंकून आलेत आणि तिथून आपण पहिला कॉन्फिडन्स घेऊन आलेत. अनंताजी माळी साहेब त्यांचं शुभ आगमन या सत्रामध्ये होत आहे. वेलकम, स्वागत असेल अनंताजी माळी साहेब पुन्हा एकदा आपलं. फटका खेचला जातोय. माहिती आहे आता की मॅच मध्ये औपचारिकता राहिलेली आहे यंगस्टार टीमच्या माध्यमातून आणि ती औपचारिकता आता मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. रोहितने बॉलिंग छान केली होती. रोहितने आपण बघितलं ज्या प्रकारे स्पेल फेकला गेला होता, परंतु इतर जो स्पेल राहिले ते महागडे राहिले आहेत, त्यामुळेच यंगस्टार टीम थोडीशी बॅकफुटला जाताना पाहायला मिळाली इथे. टायमिंग पाहतोय आपण. आता चान्स घेत आहेत रोहितच. एक बॉल आणि 29 धावा. हा बॉल मात्र आपण पाहिलं ज्याप्रमाणे हाताळायला गेलाय, चांगल्या स्वरूपाचा बॉल आहे आणि ते मॅच पाहिली आपण तर मग फिनिश झाली, पूर्ण झाली, जिंकली गेली आहे टीम. पाहिली आपण तर जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा. कॉंग्रॅच्युलेशन जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीम. छान क्रिकेट, छान फलंदाजी आणि छान गोलंदाजीच्या जोरावर आपण पाहिलं तरी मॅच जिंकण्यामध्ये आपण पाहिलं तर यश मिळत आहे. प्लेअर ऑफ द मॅच च्या दिशेने देखील आपण जाणार आहोत.